नमस्कार. ऑनलाईन अकाउंटन्सी क्लासमध्ये मी स्वागत करते. आतापर्यंत मी हा सबस्क्रिप्शनचं स्पेशली रिलेटेड हा व्हिडिओ केलेला आहे. फक्त सबस्क्रिप्शन कसं, काही मुलांना सबस्क्रिप्शन खूप कन्फ्यूज होतं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, रिसिव्ड इन ॲडव्हान्स, त्याच सबस्क्रिप्शन मध्ये ओपनिंग आउटस्टँडिंग कुठलं, क्लोजिंग आउटस्टँडिंग कुठलं, किंवा करंट इयर आउटस्टँडिंग कुठलं, लास्ट इयर आउटस्टँडिंग कुठलं, आणि ॲडव्हान्स रिसिव्ड करंट इयर कुठलं, रिसिव्ड ॲडव्हान्स रिसिव्डचं प्रिव्हियस इयरचं कुठलं, हे कुठलं बी समजत नाही. ह्याच्यावरून आपण समजून घ्यायचं. फक्त सबस्क्रिप्शन वरती हा प्रॉब्लेम आहे. पेज नंबर 80 मधलं एक्झाम्पल 6 महाराष्ट्र बोर्डचं मी एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. फक्त इथं सबस्क्रिप्शनचं आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये सबस्क्रिप्शनचं रिलेटेड जे एक्झाम्पल दिले ते घेतलेलं आहे. बघा, सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर 2018 अँड 19 आहे. म्हणजे 2018 आणि 19 हा आपला करंट इयर, ह्या वर्षाचं आपल्याला सबस्क्रिप्शन काढायचं, म्हणजे ऍडजस्टमेंट करायचं. सबस्क्रिप्शन ऍडजस्टमेंट करण्यासाठी, म्हणजे त्याची वर्किंग नोट्स वगैरे सगळे करण्यासाठी, ऍडजस्टमेंट करण्यासाठी दोन टाइप मध्ये आपण करू शकतो. सबस्क्रिप्शन अकाउंट थ्रू एक आणि स्टेटमेंट थ्रू एक. अकाउंटला इजी होत असेल तर अकाउंट थ्रू इजी करू शकता, आणि स्टेटमेंट थ्रू करायचं असेल तर स्टेटमेंट थ्रू, आणि दोन्ही वे आपल्याला बघायचं. आता बघा, इथं सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर 2018 अँड 19 50,000 आहे. ते तरी आहे ते, म्हणजे ऍज अ बँक बॅलन्स म्हणून इथं घ्यायचं आहे. म्हणजे इथं किती आहे, सॉरी 50,000 बँक म्हणून जे अमाऊंट रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये दिलेलं आहे ते अमाऊंट बँक म्हणून अमाऊंट इथं घ्यायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल अकाउंटचे आता एक्सप्लेनेशन बघा. सबस्क्रिप्शनचं कुठलाही सबस्क्रिप्शनचं आउटस्टँडिंगचं ओपनिंग बॅलन्स, म्हणजे ते ब्रॉड डाऊन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ब्रॉड डाऊन इथं घेतलेलं आहे. आणि अपोजिट साइड ॲडव्हान्स सबस्क्रिप्शनचं ओपनिंग बॅलन्स, म्हणजे त्याचे ब्रॉड डाऊन. म्हणजे आता हे बँक बॅलन्स जे काही सबस्क्रिप्शन रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये रिसिव्ड, त्या वर्षाचं रिसिव्ड अमाऊंट असेल तर ते बँक म्हणून इथं घ्यायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ब्रॉड डाऊन कसं असते, त्याच्या अपोजिट साइड कॅरी डाऊन असते. म्हणजे हा क्लोजिंग बॅलन्स, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचं हा क्लोजिंग बॅलन्स. ह्याच पद्धतीनं ॲडव्हान्स सबस्क्रिप्शनचा इथं ओपनिंग बॅलन्स असेल तर इथं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचं कॅरी डाऊन आहे. आणि हा पाचही अमाऊंट उरलेला म्हणजे बॅलन्सिंग फिगर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला हे जे काही ऍडजस्टमेंट, ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स आणि बँक अमाऊंटचं आणि आउटस्टँडिंग असू दे आणि ऍडव्हान्स असू दे, हा फॉर्मॅट मध्ये ठेवून सगळं ऍडजस्टमेंट करून उरलेला अमाऊंट म्हणजे बॅलन्सिंग फिगर ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये घ्यायचं आहे. ह्याच पद्धतीने आपण स्टेटमेंट मध्ये इथं घेतलेला. स्टेटमेंट मध्ये कसं असणार, ऍज पर द रिसीट अँड पेमेंट अकाउंट काय ड्युरिंग आहे, ड्युरिंग द इयर ऍज पर रिसीट अँड पेमेंट अकाउंट काय आहे ते इथं 50,000 ऍज युजुअल येणार. आणि एवढं लक्षात ठेवा, जे काही क्रेडिट साइड असतो ते सगळं ऍडिशन मध्ये येत असतात. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन काय ब्रॉड डाऊन आहे, म्हणजे ऍडव्हान्स ड्युरिंग द इयर काय असतो ते इथं आहे. म्हणजे जे काही इकडं आहे, म्हणजे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग कॅरी डाऊन, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आउटस्टँडिंग फॉर द 2019 चं क्लोजिंग बॅलन्स इथं घेतलेलं आहे. बघा, म्हणजे सबस्क्रिप्शनचं क्लोजिंग बॅलन्स ऍड केलंय, म्हणजे बरोबर त्याच्या अपोजिट आउटस्टँडिंगचं ओपनिंग बॅलन्स इथं लेस केलेलं आहे. आता इथं आउटस्टँडिंग क्लोजिंग ऍड केलंय, करंट इयरचं म्हणजे ओपनिंग बॅलन्स लेस केलेलं आहे. बरोबर त्याच्या अपोजिट ऍडव्हान्स लास्ट इयर म्हणजे ऍडव्हान्स क्लोजिंग डेटला ऍडव्हान्स काय असतोय ते लेस केलंय. आणि ड्युरिंग द इयर 18 आहे, म्हणजे इथं आपण एक्झाम्पल म्हणून ते डेट घेतलाय. पण एवढं समजून घ्या, म्हणजे ओपनिंग बॅलन्सचा ऍडव्हान्स म्हणजे ऍडव्हान्स ड्युरिंग द इयर 31 मार्च 2018 म्हणजे
हा ओपनिंग बॅलन्स ऑफ द ओपनिंग बॅलन्स इथं कुठं आहे इथं आहे बघा. हा ओपनिंग बॅलन्स इथं ऍड केलेला आहे बरोबर. ह्याच्या अपोजिट येतोय. हे कन्फ्युज करून घ्यायचं नाही. फक्त हे 2018 आणि 19 हा डेटला कुठलं येतात ते ओपनिंग असणार. हा डेटला ड्युरिंग द इयर 19 वगैरे येत असेल तर ते क्लोजिंग म्हणून समजून घ्यायचं. आता इथं बघा एक्सप्लेनेशन इथं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 31/3/18 आहे म्हणजे हे काय असणार हा ओपनिंग असणार. ओपनिंग आउटस्टँडिंग कुठं आलं इथं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ब्रॉट डाऊन इथं ओपनिंग आहे म्हणजे इथं आपण ओपनिंग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन तिथं घेतला. आता नेक्स्ट इयर काय ना सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग हा क्लोजिंग आला बघा. हा क्लोजिंग कुठला आला 31 मार्च 2019 क्लोजिंग आउटस्टँडिंग आहे. इथं क्लोजिंग सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग इथं 20,000 इथं घेतलेलं आहे. आता बघा सेम टू सेम ह्याच डेट ना बघा सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 31 मार्च 2018. आता कुठं आहे आउटस्टँडिंग फॉर 2018 च किती आहे तिथं म्हणजे ओपनिंग बरोबर हिचा विरुद्ध इथं घ्यायचं. आता 2019 च ऍडिशनला घ्यायचं म्हणजे 2019 इथं काय 20,000 इथं 20,000 घेतलं होता. त्यात हा फॉर्मॅट तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता आणि नंतर हे बाहेर करायचं. बाहेर करून किंवा लक्षात ठेवा कुठलं ओपनिंग कुठलं क्लोजिंग एवढं हा फॉर्मॅट एवढं लक्षात ठेवला की नाही बरोबर आहे. त्या मग एक प्रॉब्लेम मध्ये सगळं येत नाही. कुठलं तर हे एकदा येऊ शकतं हे एकदा येऊ शकतं. हा फॉर्मॅट लक्षात ठेवला की नाही त्या फॉर्मॅटला कुठं ठेवायचं एवढं लक्षात ठेवला की नाही मग त्या पद्धतीने म्हणजे कुठलं ऍडिशन करायचंय ऍडिशनला कुठलं लेस करायचंय ते लेस करायचं त्या पद्धतीनं आपल्याला काढायचं. आता नेक्स्ट सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स हे बघा 31 मार्चचं म्हणजे हा ओपनिंग असणार. रिसिव्ड इन ऍडव्हान्सचं ओपनिंग आहे ते बघा 2018 आहे म्हणजे ओपनिंग ऍडव्हान्स सबस्क्रिप्शनचं किती आहे अमाउंट 15,000. ऍडव्हान्स सबस्क्रिप्शनचं 2018. आता इथं कुठं आहे बघा ऍडव्हान्स ड्युरिंग द इयर 2018 चा किती घेतला आपण 15,000. ओके. आता नेक्स्ट ऍडव्हान्स रिसिव्डचा क्लोजिंग हा क्लोजिंग आहे. ऍडव्हान्स आता इथं मी घेतलं नाही बघा. आता हे ओपनिंग हा इथं घेतलेलं आहे. आता ऍडव्हान्स रिसिव्ड 31 मार्च हा क्लोजिंग झालं. ऍडव्हान्स सबस्क्रिप्शनचं क्लोजिंग किती झाले 10,000. डेट काय 2019 चा ऍडव्हान्स ड्युरिंग द इयर 2019 चा ऍडव्हान्स आहे ते पण 10,000. एवढंच म्हणजे ह्या डेटला कुठलं आलंय ते ओपनिंगला घेतलंय. हा डेटला 19 ला कुठला आलंय ते क्लोजिंग म्हणून घेतलेला. हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. आता बघा कसं होतंय 85,000 टोटल इकडं ऑब्वियसली इथं 20,000 आहे म्हणजे 85 म्हणजे बॅलन्स फिगर काय येणार हा 65,000. हा अमाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचरला घ्यायचा. आता सेम टू सेम ह्याच अकाउंटिंग फॉर्मॅट आणि हा स्टेटमेंट फॉर्मॅट आहे. ह्याच पद्धतीने आता बघा कसं होतंय कॅल्क्युलेशन. इथं 70,000 म्हणजे हे लेस करायचं म्हणजे हे 60,000 होणार आणि हे पण लेस आहे म्हणजे हे 50,000 आणि हा एडिशन आहे बघा म्हणजे 65,000. बघा किती हे बॅलन्सिंग फिगर आणि हे बॅलन्सिंग फिगर सेम आला की नाही म्हणजे अकाउंट फॉर्मॅट पण करू शकता आणि स्टेटमेंट फॉर्मॅट पण ठेवू शकता. हा अमाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये दाखवायचं आणि करंट इयरचा हा आउटस्टँडिंग आहे ते बॅलन्स शीट मध्ये. हा एक बॅलन्स शीट
आणि रिसिव्ड इन ड्युरिंग द इयर हे आहे एक, आणि हे बॅलन्स शीट मध्ये म्हणजे ऍडव्हान्स रिसिव्डचं एक आणि आउटस्टँडिंग करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचे, ते दोन्ही बॅलन्स शीट मध्ये घ्यावं लागते. म्हणजे अशा पद्धतीचं झालं. तर बघा स्क्रीनशॉट, हे एक्झाम्पल पण स्क्रीनशॉट घ्या आणि हा फॉर्मॅट पण स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, थँक्यू.